बजेटची मोदी सरकारचं मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट येतंय। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट मांडणार आहेत। सकाळी 11 वाजता सीतारामन बजेट सादर करणार आहेत। बरोबर 2 तासांनी या बजेट वाचनाला सुरुवात होईल। तर शेतकरी महिलांसाठी मोठ्या घोषणा, शेतकरी आणि महिला यांच्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये शेती साहित्यावरील किंवा खतांवरील जे जीएसटी आहे त्याच्याविषयी काही निर्णय येतो का, किंवा पीएम किसान योजनेविषयी काही निर्णय यामधून जाहीर केला जातो का, तेही बघावं लागणार आहे। तर महिलांसाठी नेमकी काय तरतूद असेल त्याविषयी सुद्धा उत्सुकता निर्माण झालेली आहे। दरम्यान पीएम सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये नेमकं काय काय असू शकतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतोय। तर आज बरोबर 2 तासांनी हा बजेट सादर केला जाणार आहे, अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। तर यामध्ये शेतीविषयक उपकरणांवरील जीएसटी कमी होण्याचाही अंदाज वर्तवला जातोय, कारण यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरासंदर्भात सुद्धा अर्थसंकल्पात दिलासा मिळणार का याकडे लक्ष आहे, कारण पेट्रोल डिझेलवरील करामुळे देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दर जास्त आहे। दरम्यान रेल्वेसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर रेल्वेच्या बाबतीमध्ये नेमक्या काय घोषणा होतात ते बघावं लागणार आहे। मागच्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघात वाढल्याचं दिसतंय। दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांमध्ये सूट मिळणार का याकडेही लक्ष आहे, कारण ही सूट कोरोना काळामध्ये काढून घेण्यात आली होती। तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणांची ही शक्यता वर्तवली जाते। काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला खुश करण्यासाठी घोषणा होऊ शकतात। आज जो बजट पेश होने वाला है उससे लेके हमें ये अपेक्षा रहेगी कि सरकार, गवर्नमेंट जो भी नई सेक्टर आ रही है, जैसे कि इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन हो गई, एआई हो गया, इसके अंदर ज़्यादा से ज़्यादा प्रोत्साहन दे सके तो बहुत बेहतर रहेगा। एक एक्सपोजर होना चाहिए नई टेक्नोलॉजी के साथ, वर्ल्ड के साथ, जिसमें टेक्नोलॉजी एक बहुत ही अच्छा फैक्टर रहेगा, एक महत्वपूर्ण फैक्टर है जो कि आगे बढ़ के लोगों को अपने आप ही खुद ही अपने नए रास्ते खोजने में बहुत ही मदद करेगा। पहले तो गर्व है कि एक महिला कंटिन्यूअस इतनी बार बजट रजू कर रही है, निर्मला सीतारामन, तो एज अ फीमेल पहले तो प्राउड है। और बस यही उम्मीद है कि सरकार मध्यम वर्ग को लेके कुछ सोचे, क्योंकि मैं खुद एक मध्यम वर्ग से बिलोंग करती हूँ और फीमेल हूँ, तो मुझे ये है उम्मीद कि कुछ वो मध्यम वर्ग को ध्यान में रख के कुछ ऐसा जाहिरात करे कि जिससे मध्यम वर्ग के लिए बेनिफिट हो जाए। रेलवे बजट के बारे में, रेलवे ने जो है नांदेड़ से हमारे और कुछ ट्रेन छोड़ना चाहिए। हमें आने में बहुत परेशानी होती है। 4 ट्रेन है तो उसमें से 2 तो उधर से, एक नागपुर से आती है और एक सिकंदराबाद के आगे से आती है। तो हमारे को और 2 ट्रेन या फिर वंदे भारत जालना से जो छुट्टी है वो नांदेड़ से छोड़ना चाहिए, जो हमारे को परेशान नहीं होना चाहिए। हमारे ट्रेन में देवगिरी के लिए तो अभी 150 तक वेटिंग है, स्लीपर कोच के लिए कोई भी वेटिंग में जाता है पूरा। अपेक्षा है कि कोच बढ़ाना चाहिए, बाकी सुविधा ठीक है, कोच बढ़ाना चाहिए या फिर ट्रेन एक्स्ट्रा देना चाहिए। किराया थोड़ा सा हाई हो गया है इस समय, और उसको थोड़ा सा बजट के हिसाब से ही रहना चाहिए। प्लेटफॉर्म टिकट भी इस समय लग रहे हैं ज़्यादा से ज़्यादा लग रहा है, पहले बहुत कम थे अब ज़्यादा है। आते दिन अभी थोड़े दिन पहले दुर्घटना हो रही है, तो सुरक्षा पे रेलवे को ज़्यादा अभी ध्यान देना चाहिए। साफ़ सफाई नहीं है तो वो थोड़ा साफ़ सफाई पे रेलवे को ध्यान देना चाहिए। तर लोकांच्या अपेक्षा नेमक्या काय काय आहेत ते आपण जाणून घेतलेलं आहे। रेल्वेच्या बाबतीमध्ये मोठ्या अपेक्षा पाहायला मिळत आहेत, कारण ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी निर्मला सीतारामन या बजेटची ही जी नोटबुक आहे ती दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच पिटाऱ्यातून आता नेमकं काय निघणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर याच पिटाऱ्यामध्ये आजचा बजेट आहे आणि हा बजेट अगदी थोड्याच वेळामध्ये बाहेर येईल, मांडला जाणार आहे, सादर केला जाणार आहे आणि त्यातून नेमकं आपल्या देशातील लोकांना काय मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। दिल्लीमधली दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। तर आधी इथं बैठक होणार आहे मंत्रिमंडळाची आणि त्याच्यानंतर निर्मला सीतारामन हे बजेट सादर करणार आहेत। तर 7व्यांदा निर्मला सीतारामन सलग हा बजेट सादर करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक मोठा रेकॉर्ड सुद्धा निर्मला सीतारामन यांचा होणार आहे, कारण याआधी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा 6 वेळा सलग बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड होता, इतिहास होता आणि तो रेकॉर्ड आता निर्मला सीतारामन या मोडून काढणार आहेत।
कारण त्या 7व्यांदा बजेट सादर करणार आहेत आणि या बजेटमध्ये नेमकं सामान्यांना काय मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी जे अंतरिम बजेट सादर झालं होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या काही घोषणा झालेल्या नव्हत्या. आम्हीच सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त करत नंतर घोषणा केल्या जातील, नंतर याविषयी ब्युरा दिला जाईल असं मोदी सरकारनं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. भाजपचं बहुमत घटल्याचं पाहायला मिळते आणि एनडीए मधील इतर पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता त्या ज्यांचं समर्थन एनडीए सरकारला आहे त्या पक्षांच्या राज्यांना, त्याच्यामध्ये विशेषतः बिहार असेल किंवा टीडीपीचा आंध्र प्रदेश आहे, या राज्यांना नेमकं काय मिळणार याविषयी उत्सुकता आहे. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, येत्या काळात ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत विधानसभेच्या त्या राज्यांना काय मिळणार याविषयी सुद्धा उत्सुकता निर्माण झालेली आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो, एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत राजधानी दिल्लीमधली. याच नोटबुकमध्ये बजेट आहे देशाचं आणि अगदी थोड्याच वेळामध्ये बजेट सादर होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाची बैठक होईल. दरम्यान ही थेट दृश्य राजधानी दिल्लीतली आपण बघू शकतोय. आज बजेटचा दिवस आहे आणि बजेटकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण या बजेटवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. मग त्याच्यामध्ये शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठी उलाढाल होत असते आणि चढ उतार पाहायला मिळत असतो. त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर परिणाम करणारा हा जो बजेट आहे तो नेमका कसा असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. याच नोटबुक मधून आता या पिटाऱ्यातून निर्मला सीतारामन यांच्या काय बाहेर पडणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर रेल्वेला काय दिलं जाणार, शेती क्षेत्राला काय मिळणार याविषयी सुद्धा उत्सुकता आहे. आणि मुख्य म्हणजे भाजपच्या जागा तिसऱ्या टर्म मध्ये घसरलेल्या आहेत कारण पहिल्या टर्म मध्ये 2014ला बऱ्यापैकी जागा, बऱ्यापैकी बहुमत भाजपला मिळालं होतं आणि दुसऱ्या टर्म मध्ये 2019ला सुद्धा चांगलं बहुमत भाजपला मिळालं होतं. मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपचं बहुमत घसरल्याचं पाहायला मिळत आहे कारण भाजप एकटा बहुमतापर्यंत जाऊ शकलेला नाहीये आणि एनडीएचं समर्थन, एनडीए मधील इतर पक्षांचं समर्थन घेऊन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जे जे घटक सरकारवर नाराज आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून होतो का ते बघावं लागेल. मुख्यतः शेतकरी, कारण शेतकऱ्यांचा एक मोर्चा आता दिल्लीमध्ये धडकण्यासाठी तयार आहे. तर मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे मोठमोठी आंदोलनं देशामध्ये पाहायला मिळालेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी काय असेल किंवा महिला वर्गाला खुश करण्यासाठी काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट सादर होतंय. जूनमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर आता मोदींच्या सरकारमधील तिसऱ्यांदा जे मोदींचं सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांचं हे बजेट आहे. 11वं हे बजेट म्हणावं लागेल एनडीए सरकारचं आणि निर्मला सीतारामन 7व्यांदा सलग बजेट मांडतायत आणि एक नवा इतिहास त्या रचणार आहेत कारण या आधीचा जो रेकॉर्ड होता बजेट मांडण्याचा तो माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंचा होता 6 वेळा, पण निर्मला सीतारामन 7व्यांदा बजेट सादर करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.